आईची व्यथा. एका गावात एक आई 3 मुलांना वाढवत होती. नवरा लवकर गेल्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. दिवसा शेतात काम, रात्री घरी शिवणकाम. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून तिने फक्त एकच ध्येय ठेवलं: माझी मुलं मोठी व्हावीत आणि चांगलं शिक्षण घ्यावं. काळ गेला. 3ही मुलं शिकली, नोकरीला लागली, शहरात स्थिरावली. एक दिवस आई त्यांच्याकडे गेली. शरीर थकलेलं, पण चेहऱ्यावर अजूनही विश्वास. मुलांनी आपापली कारणं सांगितली. कोणाकडे वेळ नाही, कोणाकडे जागा नाही, कोणाकडे जबाबदारी घ्यायची तयारी नाही. आई काही बोलली नाही. एक आई 3 मुलांना सांभाळावं, पण 3 मुलं एक आई सांभाळू शकत नाही. आजची ही वास्तविकता आहे. ती परत गावाकडे निघाली. पण जाताना फक्त एवढंच म्हणाली: मी तुम्हाला जन्म दिला. तुम्ही मला ओझं समजू नका. मी स्वतः उभी राहायला शिकवली आहे. ही वाक्य मुलांच्या काळजावर घाव बनून बसली. त्या रात्री 3ही मुलांनी विचार केला: आई नसती तर आम्ही काहीच नसतो. दुसऱ्या दिवशी ते गावात गेले, आईला परत घेऊन आले आणि ठरवलं: आईची सेवा ही जबाबदारी नाही, ती आपली ओळख आहे. ती आपली काळीज आहे.